पण मला वाटतं महापालिकेचं अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून आयुक्तांनी एक खुलासा करावा की जळगाव शहराच्या मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची, आयुक्ताची महापालिकेची आहे, आमदारांची आहे का सरकारची आहे का खासदारची, ही जर आपण जनतेला सांगितलं, मीडिया पण समोर आहे, म्हणजे नागरिक लोकप्रतिनिधींना सतवतात आणि महापालिका बघण्याची भूमिका घेते। माझी विनंती आयुक्त साहेबांना की 2023 चा तुम्ही ठराव केलेला आहे रस्ते दुरुस्तीसाठी, मुरुम टाकण्यासाठी, एक वर्ष तुमची निविदा निघत नाही, एकीकडे तुमच्याकडे कर्मचारी नाही म्हणतात, ज्या कर्मचाऱ्यांची मुदत संपलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना रिन्यू आपण करायला पाहिजे, ते सुद्धा आपण करत नाही। जळगाव शहरातले जो 60% लाईट बंद आहे पालकमंत्री महोदय साहेब, आणि अशा स्थितीमध्ये महापालिका आता ठीक आहे ती एजन्सी लावत नसेल पण आपण बघण्याची भूमिका घेणार आहेत का? मी आयुक्त साहेबांना विनंती करतो की आपण याचा खुलासा करा। सर्वात पहिले तर आपल्या मूलभूत सुविधा नागरिकांना देण्याची जबाबदारी कोणाची, हा खुलासा पहिले आपण केला पाहिजे। सिटी प्रथम आपण निवेदन होतं जे अकाउंट त्यांनी सांगितले की 2023 ची 20 तारखेची निविदा होती आणि ते आता काय आपल्याला ते ग्राह्य नाही, त्यामुळे ते फ्रेश निविदा करण्याची प्रोसेस चालू आहे। आणि तरीही नियुक्त परिस्थितीमध्ये सिटी इंजिनियरला सांगितले आपण आपल्या यंत्रणेमार्फत तिथं म्हणून वगैरे जिथं खड्डे असतील ते टाकायच्या सूचना दिलेल्या आहेत। साहेब महापालिका आहे म्हणजे ते अकाउंटंट तालुका तुम्ही चालवता नाही, ते 23 ची 20 तारखेची निविदा होती, ती प्रोसेस माझ्या समोर आल्यानंतर ते सांगतात तेव्हा तुमच्या लक्षात करा गावामध्ये कमीत कमी रस्ते दुरुस्त तर झाले पाहिजे, तुम्ही नवीन रस्ते देऊ शकता नाही तुमच्याकडे 50-50 लाखाच्या साहेब 4 निविदा होत्या 4 प्रभागाच्या, 2 कोटी सुद्धा तुम्ही जळगाव महापालिका खर्च करू शकत नाही रस्ते दुरुस्तीसाठी, किंवा मुरुम टाका किंवा तुम्ही महापालिके थ्रू रस्ते दुरुस्ती करा, म्हणजे फक्त आम्हाला कर घेणं माहितीये। अध्यक्ष महोदय कर जर लेट असेल लोकांना दंड आकारला जातो, लोकांना नोटीस दिली जाते, लोकांच्या घरावर डफडे वाजले जातात आणि आमची सुविधा काय तुमची जबाबदारी नाही का काही? सांगा मीडिया समोर सांगा की आमची जबाबदारी अध्यक्ष। आपल्याला मागच्या वेळेला कर्मचारी, मी तेही विनंती करतो साहेबांना, एकीकडे कर्मचारी नाही 90 कर्मचारी शासनाने आपल्या महापालिकेचे टेंडर त्याच्या निविदा काढून आपल्या भरती केलेलीच आहे, त्याला दिलेलं द्या तुम्ही। आजकडे आपल्याकडे कर्मचारी नाहीये, काय अडचण काय आपल्या नियोजकर्त्यांचा गॅप केलेला आहे, तुम्हाला जी शंका असेल ना त्यांचा गॅप केलेला आहे। आता एकीकडे कर्मचारी नाही, एकीकडे दुसरे कर्मचारी रिन्यू नाही करत आहे, तुम्ही अडचण काय आपल्याला करायला साहेब? कळते का सर्व गोष्टी काही तुम्हाला काल इतक्या तासभर 2 तास चर्चा झाली, तुम्हाला काय बाकी डिपार्टमेंटला सगळे लोक घेतात, तुम्हाला काय ब्रेक दिला तर 1.5 महिन्याचा ब्रेक दिला तर तुम्हाला घ्यायला काय हरकत आहे? कसली फायनल होईल? 1.5 महिना झाला तरी कामावर कोण येतं, तुम्ही परत टेंडर काढा, थोडा तरी नेमा, तुमचा काय इंटरेस्ट मला कळतो त्याच्यामध्ये, कशाला रिकामे उद्योग करताय? पोरं बसले 17 पोरं विचारते तुमच्या ऑफिसमध्ये येऊन बसलाय दिवसभर, तिथे काय असेल तुम्हाला त्याला ऑर्डर द्यायला 6 महिन्याची परत ठेकेदार शोधताय, रिकामे उद्योग बसले। जिल्हाधिकारी जरा याच्याकडे लक्ष द्या, त्यांचे उद्योग वेगळे चालत दिसतात, त्यांचं टेंडर काढा, त्यांना नंतर मग टेंडर घेऊन ते कॉन्ट्रॅक्चर घेतील, त्याच्याकडून 3-3 महिन्याचा पगार ते लोक घेऊन टाकतात त्या पोराजवळून, त्यासाठी उद्योग करताय रिकामे। भाऊ आयुक्तांच्या संदर्भात म्हणजे आम्हाला एक कळत नाही की लोकप्रतिनिधी जे आम्ही जळगावला बाहेरून जेव्हा सेल घेतो नाही, तुम्हाला एक सांगा, तुम्हाला भेटण्यासाठी दलालांनी मध्यस्थी कशाला पाहिजे? तुम्ही जनतेचा दुवा म्हणून काम करा, लोकप्रतिनिधी असेल त्यांचं ऐका, दलालांना कामं सांगून त्यांच्या मार्फत कामं सांगायची का लोकांनी? दलाल कशाला पाहिजे तुम्हाला मध्यस्थी? टेंडरची प्रक्रिया विहित पद्धतीत राबवा आणि पूर्ण करा। तुम्ही टेंडरसाठी पहिलेच कामाला माणसं शोधता, तुम्ही याच्यासाठीच आलेत का? नगरपालिकेच्या महापालिकेच्या माध्यमातून लोकांना सुविधा देण्यासाठी आलेत तुम्ही काम करताय, तरी तुम्ही त्याला दिवस साहेब तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला माहिती आहे का बिगर पगाराने काम करतायत ते? मग काय रिन्यूला अडचण काय सांगा ना तुम्ही त्या लोकांनी काय? बरं एज्युकेटेड लोक आहे साहेब ते, भाऊ एज्युकेटेड लोक आहे ते, त्यांना सर्व माहिती आहे, आता त्यांनी काम केलेलं आहे। एकीकडे गव्हर्नमेंट 1-1 वर्षाचं केंद्र सरकारने ॲफिडेव्हिट केलेली आहे आता। तुम्हाला केंद्र काढण्याचं सांगितलं ना ते होतील जेव्हा करायला तुम्ही तोपर्यंत रोस्टर अगेन्स्ट घ्यायला लागतं ते पण, आणि मिनिमम वेज आहे त्याच्यात लागू केला नाही, हे जरा थोडी इश्यूज असतात।
रिक्रुटमेंटचे, पण तुम्हाला आता दीड महिना झाला तर तुम्ही बेंच घेऊन ठेवलेला आहे, कामं करून घेताय, त्याला पगार देत नाहीये, द्या त्याला 6 महिन्याचा एक्सटेन्शन काय झालं तुम्हाला? ठेकेदार शोधतोय, टेंडर काढतोय, कशासाठी तुमच्या पैसे रिकामे? सांगू शकत की कोर्ट मॅटर चालू आहे असं लोकांना जनतेला सांगायचं की बाबा मी की महापालिकेकडे लाईट नाही आहे, महापालिका लावत नाही असं. आपल्या ESL काम चालू आहे आणि त्यांचे काही थोडे इश्यूज क्लिअर होतील सर.